नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात। तयार होऊन मी निघालेली आहे हॉस्पिटलला। हॉस्पिटल मधूनच जिमला जायचा प्लॅन आहे। बरेच दिवस झालं जिम झाली नाही, डाएट पण नाही झालेला, तर आता कंटिन्यू जिम करायची, डाएट करायचा विचार आहे। चला बघूया आता कसं कसं होतंय। चला तर मग मी निघते हॉस्पिटलला जाण्यासाठी। हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून आले आणि आता जिम मध्ये पोहोचले। चला वर्कआउट करूया। वर्कआउट करून घरी आले। बऱ्याच दिवसातून काहीतरी एक्सरसाइज झाली तर जरा बरं वाटतंय। वजन कमी हो किंवा न हो, पण नियमित व्यायाम केला पाहिजे असं माझं मत आहे। या ठिकाणी मी माझा चहा ठेवलेला आहे। इकडे विद्याने आमच्या सगळ्यांसाठी मखाना भाजलेला आहे मस्त असं। घरी येऊन फ्रेश झाले, चहा घेतला, आता मखाना खायचं जरा आणि त्यानंतर कामाला लागायचं। किचन मध्ये येऊन मी शेंगदाणे भाजते। सर्व शेंगदाणे मी एकत्रच भाजत असते। थोडे शेंगदाण्याचं कूट करून ठेवते, थोड्याचे लाडू करते आणि राहिलेले भाजलेले शेंगदाणे तसेच ठेवते। जेव्हा लागेल तेव्हा त्याचं परत कूट करता येतं। हळूहळू एकदम स्लो गॅसवरती शेंगदाणे भाजायचे म्हणजे कूट छान होतं। देवाचा दिवा लावला, देवांना हळदी कुंकू लावलं। सकाळी हॉस्पिटलला जाताना मी हे मूग भिजत घातले होते, छान मूग भिजलेले आहेत। आता याचा मूग डोसा बनवायचा। बघू इकडे, बघू बघू बघू, लहान बाळाचं काहीतरी खायचं चाललंय। दाखव कसं खात होता, कसं खात होता दाखव। चला आता पटकन स्वयंपाक आवरूया। बनवून तयार आहे। आजच्या जेवणामध्ये आहे मूग डोसा, खोबऱ्याची चटणी आहे, त्यासोबतच कैरीची चटणी देखील आहे। या सर्वांनी जेवायला। ही आहे बाळाची प्लेट। बाळ पाण्यातून भिजून आलेलं आहे, तरी तिला प्लेट दाखवायचे, त्यामुळे तिने घाईघाईत आलेली आहे आतमध्ये। चला कपडे बदलूया आपण। हो अगं हो। जेवण झालं, डोसा अगदी मस्त झालेला, खाऊन झाला, सगळ्यांना आवडला पण। घरातली कामं आवरते पण कामं काही संपतच नाहीयेत। जेवण करून झाल्यानंतर घर झाडून घेतलं आणि त्यानंतर नितून इथे बडीशेप सांडली ना। दरवाजा नितूच्या आता हाताला कडी यायला लागलेली आहे। विद्या आणि आत्या दोघी जणी बाहेर जाऊन फिरून आल्या आता। इकडे आपले शेंगदाणे भाजलेले ठेवलेले आहेत, मस्त भाजलेले केलेत। उद्या आहे विद्याचा उपवास, तर उपवासासाठी हे शाबू तांदूळ भिजत घातलेत। नितूला बाहेर जायचंय, ती तयार होऊन बसले। आता बाबांना अगोदर तयार करूया आणि मग जाऊया आपण बाहेर। अशी काय करते कोंबडी? कशी? कोणी शिकवलं तुला? उघडला का? नीट उघड। जोर लगा की। कुठे चालली? हा खाऊ खायला की फिरायला? हा लागलं का? कोणाला बाय करते? बाहेरून फिरून आलो, येताना काय आणले ते दाखवते आता। नितू काय आहे? नितू दाखव काय? आईस्क्रीम। काय आईस्क्रीम? अमूल चॉकलेट फ्लेवरचं हे आईस्क्रीम आणलेलं आहे। चला आता खाऊया सगळे। आईस्क्रीम खाऊन झालं। विद्या उद्या जाणार आहे, तर तिच्यासोबत सगळेजण गप्पा मारत बसलेत।
आम्ही बाहेरून पण जाऊन आलो, तरी नित्तू अजून काही झोपलेली नाहीये. तिला आता झोपवायचं आणि आम्ही पण झोपणार थोड्या वेळाने. तुला वाटलं की मी दरवाजा बंद करून झोपले की काय, तर ती रडायला लागलीये. नित्तू काय झालं? हा, रडते? गाणं म्हणायचं? मी जे जे अवयव विचारेल ते नित्तू आता दाखवणार आहे मला व्हिडिओ मध्ये. येस नित्तू, आर यू रेडी? नाही काय काय म्हणायचं? हो म्हणायचं. हो, हा चला आता दाखवणार. हो हो म्हणायचं. हो, बरं डान्स करून दाखव प्लीज नित्तू. हा चल डान्स करून दाखव. आता तू उद्या जाणार आहे, आता तुला एक डान्स करून दाखव. चल कम ऑन बाबू, गेट अप. एक मोठा हाती घेऊन चला, तितली उडी तितली. मग कोणतं? रोली पोली, रोली पोली, रोली पोली. वन फिंगर वन फिंगर. कोणतंच नाही. आय एम अ बाबी गर्ल. काहीच मूड नाही बाळाचा. बर इकडे बघ ना माझ्याकडे. काय चाललंय हे कोणी शिकवलं तुला? तू काय हे असलं शिकवलं आत्तूने? होय नित्तू, हे काय? आता हेअर दाखव. हेअर, आईज, फिंगर्स, लेग आणि शोल्डर. शोल्डर, चिक्स, चिक्स हो ते शोल्डर. चिक्स, नोज, नोज, नोज बच्चा. हर्ट कुठे? हर्ट. हा, फिंगर्स, नेल्स, नेल्स. हा, नित्तूचा आज काही दाखवायचा मूड नव्हता, तरी पण तिनं थोडं थोडं दाखवलेलं आहे. काही चुकते मध्येच, आता शिकते अजून हळूहळू. नित्तूचं आणि तिच्या आत्तूचं छान बॉन्डिंग झालंय. आता उद्या आत्तू जाणार आहे, काय माहिती नित्तूला करमते की नाही परत. नित्तू आत्तूला जाऊ दे बाळा. नको, राहू दे मग. बर, परत बोलवून घेऊया आपण आत्तूला आणखी. हा, उद्या जाणार आहे आत्तू. किशी दे एक आत्तूला. तू जाते का आत्तू बरोबर? मासुरला जाते आत्तू बरोबर? बरं, आई बाबांना, आई बाबांना इथं राहू दे. चालेल, वेळ झालेली आहे झोपण्याची. चला तर बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये.